गुड मॉर्निंग नेहा. हा कधी आलीस तू? आता जस्ट आले. आणि काय ग, काल तू मला किती घाबरवलं होतंस. आय एम सॉरी शेफाली, पण माझी सिच्युएशन. ओके ठीक आहे, गंमत करते. बरं मला सांग, परी ठीक आहे ना आता? परी ठीक आहे, म्हणाली आहे यापुढे नाही करणार. बघू. तुला माहितीये का, मला ना माझं लग्न व्हावं म्हणून सगळे उपवास करायला सांगतात. आणि मला जमत नाही ते फास्ट वगैरे करायला. पण आपली परी बघ ना, आहे तर कसलं निर्जळी वगैरे करायला चालली होती. मी नेक्स्ट टाइम तुझ्या घरी आले ना की चांगलाच दम देणार आहे तिला. आणि माझ्या बेस्ट फ्रेंडला तुझ्यामुळे खूप त्रास झालाय हे सुद्धा सांगणार आहे. नेहा, हे एनव्हलप कसलं आहे ग? शेफाली ते एक मिनिट हा नेहा, मी आलेच. हॅलो, सिम्मी बोलते. कोण सिम्मी? सिम्मी चौधरी बोलते. बर, मग जगन्नाथ चौधरींची सून सिम्मी चौधरी बोलते. हॅलो शेफाली. बोला ना मॅम, मी शेफालीच बोलते. मगाशी माझं नाव सांगूनही तू मला ओळखलं नाहीस? तसं नाहीये मॅम, तुम्ही मला का फोन करणार ना, म्हणजे आता पण मी माझ्या मोबाईलवरनं तुमच्याशी बोलते, त्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. यापुढे जेव्हा जेव्हा माझा फोन येईल तेव्हा तेव्हा त्यावर विश्वास ठेवायचा, कारण मी मोठ्या विश्वासाने तुला फोन केला आणि फक्त तुलाच केलाय. यावरून तुझ्या लक्षात आलं असेलच. येस मॅम, आय नो. म्हणजे तुम्हाला खरंच तसं काहीतरी वाटत असेल ना माझ्याबद्दल. तुझी फालतू बडबड बंद कर आणि मी काय सांगते ते ऐक. बोला ना मॅम. यापुढे तू ऑफिसमध्ये माझ्यासाठी काम करणार आहेस. ऑफिसमध्ये जे जे काही घडणार आहे ते सगळं तू मला फोन करून सांगणार आहेस. ओके? फोन करून का मॅम? मी आत्ता मेल करते ना, तुम्ही फक्त सांगा. मी तुम्हाला अॅन्युअल रिपोर्टच्या फाईल्स मेल करू का, किंवा तुम्हाला ऑडिटचे रिपोर्ट्स पाठवू का? तुझी फालतू बडबड बंद कर आधी आणि मी काय सांगते ते नीट ऐक. बोला ना सा. सिमी मॅम, ऐक. यापुढे ऑफिसमध्ये तू माझे डोळे असणार आहेस, तू माझे कान असणार आहेस शेफाली. यू अंडरस्टँड? आपल्या ऑफिसमध्ये संशयास्पद असं जे जे काही दिसेल, संशयास्पद काहीही वाटेल, अगदी काहीही म्हणजे काहीही तुझ्या कानावर पडलं की ते तू आधी मला सांगणार आहेस, आणि तेही कुणालाही कळून न देता. हो, आता या आपल्या घरच्या गोष्टी आहेत ना, मग मी कशाला कोणाला बाहेरच्यांना सांगेन? म्हणजे नाही नाही, म्हणजे तुम्ही निश्चिंत राहा असं बोलायचं होतं मला. पण मला जे बोलायचं होतं ते माझं बोलून झालंय आणि तुला कळलंय ना ते? हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅम, मी आहे ना. अहो मी मॅम, आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं काय आहे? हा मग चक्क सासूबाईंनी मला काम सांगितलंय. हॅलो, मिस्टर रायकर आहेत का? हो, मला माहिती आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की ते मीटिंगला जाणार आहेत, पण त्यांनी मला सांगितलं होतं की ते मीटिंगला जायच्या आधी मला फोन करतील. मला फक्त स्टेटस विचारायचं होतं. काय हो, तुम्ही असं कसं बोलू शकतात माझ्याशी? इथे माझ्यासाठी एक एक दिवस महत्वाचा आहे. माझ्या घराचा लिलाव इथे. हॅलो हॅलो, आय एम सॉरी. माझं चुकलं, मला तुमच्यावर ओरडायला नको होतं. आय एम सॉरी, पण प्लीज तुम्ही विचारतात रायकर सरांना की ते कधी फोन करतील मला ते. प्लीज प्लीज.
ए नेहा, तुला माहितीये, एक मिनिट. हा बोला ना मॅम. आता आपल्या जे काही बोलणं झालं ते फक्त तुला आणि मलाच माहिती आहे आणि ते आपल्यातच राहणार आहे. इज दॅट क्लिअर? येस मॅम, येस मॅम. आपल्यातील बोलणं हे आपल्यामध्येच राहणार. डोंट वरी मॅम, आय प्रॉमिस यू. बट मॅम मला हॅलो, फोन का अशा कट करतात? शिट यार, या सिम्मी मॅम पण ना, माझं नेहाशी बोलून झाल्यानंतर पण कॉल करू शकत होत्या ना. आणि तसंही नेहा तर माझी बेस्ट फ्रेंड आहे, ती कशाला कोणाला काही सांगणार आहे? नाही यार, पण सिम्मी मॅम तर माझी भावी सासूबाई आहे ना, त्यांचं पण न ऐकल्यासारखं होणार. काय करू? शेफाली, हा बोल ना नेहा. तुला काहीतरी बोलायचं होतं ना? नाही, हो, बोलायचं होतं, पण मला वाटतं मी कदाचित विसरले. ठीक आहे, तुला आठवलं की सांग. हो, ऐक ना शेफाली. हा? मला पण तुझ्याशी बोलायचं. बोल ना. परी ठीक आहे ना? नाही, परी ठीक आहे. अगं पण बँकेची नोटीस आली आहे, घराचा लिलाव होणार आहे. मी खूप धावपळ करते, प्रयत्न करते की हे सगळं. हो गॉड, हे सगळं अजूनही सुरूच आहे का? हो ना ग. नेहा, आय नो आता तुला खूप त्रास होतोय, पण तू मला नेहमी जे सांगतेस ना तेच मी तुला सांगेन. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार. मला पण माहिती आहे ग, सगळं काही ठीक होणार आहे. पण मी आता घराचा नाद सोडलाय. काय म्हणतेस तू? काय होईल? फार फार तर बँक घर ताब्यात घेतील. घेऊ दे, मी परीला घेऊन आता दुसरीकडे घर शोधीन. अगं पण नेहा, जाणार कुठेस तू? जाईल कुठेही, शोधेन भाड्याने घर. पण टेन्शन तर जाईल डोक्यावरचं. मला टेन्शन आलं ना की परी पण टेन्शन घेते. तू पाहिलं ना, माझ्या परीला काही झालं ना तर मी जगू शकणार नाही ग. माझ्यासाठी आता फक्त आणि फक्त परी महत्वाची. अगं पण नेहा, नाही ग, माझा निर्णय झालाय. मी आणि परी आता भाड्याच्या घरात शिफ्ट होऊ.